तुम्ही जगाला सुवार्ता सांगा. येशू तुमच्या सोबत आहे. आजचे पवित्र शुभवर्तमान. तो त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व जगात जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा. जो विश्वास धरेल व बाप्तिस्मा घेईल त्याचे तारण होईल, पण जो विश्वास धरणार नाही त्याचा धिक्कार होईल. विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील. ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नवीन भाषा बोलतील, ते सर्प हातात धरतील, आणि जर त्यांनी एखादे प्राणघातक पेय प्यायले तर त्यांना कसलीही इजा होणार नाही. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. तेव्हा प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याला स्वर्गात वर घेतले गेले आणि तो देवाच्या उजव्या हाताला जाऊन बसला. ते बाहेर गेले आणि सर्वत्र प्रचार करू लागले. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता आणि त्यांच्याद्वारे घडणाऱ्या चिन्हांच्या सहाय्याने वचनाला दुजोरा देत होता. आमेन. प्रभूचे वचन. मनन. आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशूची महान आज्ञा आठवण करून देते. तुम्ही सर्व जगात जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा. येशूने आपल्या शिष्यांना केवळ प्रचार करण्याची आज्ञा दिली नाही, तर त्यांच्यासोबत राहण्याचे आणि त्यांच्या कार्याला चिन्हांद्वारे दुजोरा देण्याचे आश्वासनही दिले. जरी येशू स्वर्गात गेला असला तरी तो आपल्या आत्म्याद्वारे आणि आपल्या कार्याद्वारे आजही आपल्यासोबत आहे. आपण त्याच्या सुवार्तेचे वाहक आहोत. आपणही त्याच्या सामर्थ्याने भूते काढू शकतो, आजारी लोकांना बरे करू शकतो. हे केवळ शारीरिक नव्हे तर आत्मिक आणि मानसिक स्तरावरही. आज आपण आपल्या जीवनात येशूच्या वचनाचे साक्षीदार कसे बनू शकतो याचा विचार करूया. प्रार्थना करूया. हे प्रिय प्रभू येशू, तू आम्हाला सुवार्ता सांगण्याची जी आज्ञा दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाची साक्ष देण्यासाठी आम्हाला धैर्य, सामर्थ्य आणि बुद्धी दे. आम्ही जिथे जाऊ तिथे तुझे प्रेम आणि शांती घेऊन जाऊ शकू अशी कृपा कर. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आज मार्क 16, 15 ते 20 या शुभवर्तमानावर मनन करूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.